नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही लिंक करण्यासंदर्भामध्ये. मी काल याच संदर्भामध्ये एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या ठिकाणी मला बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई, आम्ही अगोदर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केलेलं आहे, आम्ही कसं चेक करायचं? किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कमेंट आपण पाहिली तर ती अशी आहे की ताई, आम्ही अगोदरच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले आमच्या अकाउंटमध्ये, कुठं बँकेत जाऊन आम्ही अगोदर लिंक केले, मग आता कशाला करायचं? तर हे बघा, मीही तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आधार आणि पॅन हे कसं लिंक करायचं आहे, कुठे लिंक करायचं आहे, ते का लिंक करायचं आहे, तुम्ही ते नाही केलं तर काय होणार आहे, केलं तर काय होणार आहे, याची सर्व माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. तर माहिती अशी आहे की आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कुठं लिंक केलं होतं अगोदर? ते आपण बँकेत केलं होतं, बरोबर. ते कशासाठी? तर आपले बँकेचे व्यवहार आपण करू शकू, म्हणजेच काय, तर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकू आपण, गुगल पे किंवा फोन पे वापरू शकू, किंवा मग आपण ऑनलाईन पेमेंट करू शकू. यासाठी आपण जे आहे ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपण बँकेत लिंक केलं होतं. तर ही बँकेतली प्रोसिजर पूर्ण वेगळी आहे. तिथे आधार कार्ड लिंक करण्याशी आणि पॅन कार्ड लिंक करण्याशी, आणि इथे मी सांगितलेल्या पद्धतीत या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याशी या दोन्हीचा काहीही संबंध नाही. ते तर आपल्याला बँकेच्या वापरासाठी, म्हणजे बँकेच्या ऑनलाईन सुविधांचा वापर करण्यासाठी आपल्याला बँकेत आधार आणि पॅन लिंक करायचंय. झाला मुद्दा क्लिअर? आता दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. आता मी जे सांगितले तुम्हाला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करायचं, तर आपलं आधार आहे, आपलं पॅन आहे, हे दोन्ही एकमेकांशी संलग्न करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं आहे. ते आपल्याला कुठे करायचं आहे? तर ते आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर, म्हणजे तुम्ही असं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं तुम्ही सर्च करू शकता, इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्सची जी लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करायचं आहे. तुम्हाला जमत नसेल करायला तर तुम्ही ई सेवा केंद्रात जाऊन सुद्धा लिंक करू शकता. ई सेवामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की आधार आम्हाला पॅन कार्डशी लिंक करायचं आहे, किंवा पॅन कार्ड आम्हाला आधार कार्डशी लिंक करायचं आहे. येते का लक्षात? त्यानंतर ते लोक तिथे तुमच्याकडनं 1200 रुपये घेतात असं मला समजलेलं आहे. तर हे 200 रुपये जे घेत असतील ते त्यांचे चार्ज असेल, म्हणजे त्यांची फी असेल ते तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची. आणि दुसरे जे 1000 रुपये जे घेत आहेत ते 1000 रुपये तुम्हाला सरकारला द्यायचे आहेत. कशासाठी? कारण तुम्ही आधार आणि पॅन कार्ड खूप लेट लिंक करत आहात. तुमच्या आधार कार्डला आणि पॅन कार्डला लिंक करण्यासाठी खूप उशीर झालाय. त्यासाठी तुम्हाला ते 1000 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे हे जे 1000 आहेत ते डायरेक्ट सरकारच्या पोर्टलवर जाणार आहेत, त्या ठिकाणी तिकडे जाणार आहेत ते. आणि 200 रुपये जे घेत आहेत तुमचे महाई सेवावाले, ते तुमचे त्यांचे चार्जेस आहेत, ते तुम्हाला करून देत आहेत ना काम, म्हणून ते 200 रुपये घेत आहेत. तर अशा पद्धतीने बहुतेक ते 1200 रुपये तुमच्याकडनं घेत असतील. मला ह्या कमेंट होत्या काल की ताई 1200 रुपये घेत आहेत, तर ते ह्याच्यासाठी 1200 रुपये घेत असतील. आलं का लक्षात? आता हा एक मुद्दा झाला. आता ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा, जर समजा तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही संलग्न केलं नाही, जर तुम्ही लिंक केलं नाही, तर काय होईल? तर तुम्ही ऑनलाईन सुविधांचा वापर नाही करू शकणार. तुम्ही पैशाचे ट्रान्झॅक्शन बँकेतले कुठलेच करू शकणार नाही. तुमचं पॅन कार्ड पूर्ण निष्क्रिय होणार आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा तुमचं पॅन कार्ड पूर्ण निष्क्रिय होईल किंवा बंद होईल, जेव्हा तुमचे बँकेचे सर्व व्यवहार बंद होतील, तुम्ही कुठेही पैसे पेमेंट करू शकणार नाही. म्हणजे पॅन ते IT डिपार्टमेंटला, म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे लिंक असतं. तर त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचं आधार आणि पॅन लिंक नाही केलं तर तुम्ही सगळ्या ह्या बँकेच्या व्यवहारांपासून वंचित राहणार आहात. तुमचे बँकेचे सर्व व्यवहार हे बंद होणार आहेत. तुम्ही कुठेही शेअर मार्केटमध्ये जर पैसे वगैरे इन्व्हेस्ट करत असाल तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, बरोबर. तर असे बरेचसे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय, तर तुमचं पॅन कार्ड खूप महत्वाचं आहे. कुठल्याही बँकेच्या पैशाच्या व्यवहारामध्ये हे पॅन कार्ड खूप महत्वाचं असतं. त्याशिवाय आपल्या कुठल्याही प्रक्रिया बँकेच्या होत नाहीत, कुठलेही व्यवहार होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे पॅन कार्ड आधारशी संलग्न करणं खूप महत्वाचं, खूप गरजेचं आहे. मला कारण बऱ्याच प्रश्न आले होते, त्याच्यावर मी हे तुम्हाला उत्तर दिले की कशासाठी तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करायचं आहे. आलं का लक्षात? तुम्हाला कशासाठी पॅन कार्ड लिंक करायचं आहे आपल्या आधारशी. खूप महत्वाचं अपडेट आहे. आणि हे आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी ही माहिती आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याचे चार्जेस आहेत आता 1000 रुपये. आता सरकार 1000 रुपये का घेत आहे?
का घेत आहे तर तुम्ही लेट करताय ना आता. बघा मी जेव्हा 2 वर्षापूर्वी माझं आधार आणि पॅन लिंक केलं, ही प्रोसिजर ऑलरेडी 2 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे मी माझं आधार आणि पॅन 2 वर्षापूर्वी लिंक केलं होतं माझ्या त्या पोर्टलवर, म्हणजे त्या वेबसाईटवर जाऊन. तर तेव्हा मी फ्री ऑफ कॉस्ट केलं होतं, मी एकही रुपया दिला नव्हता, मी फ्री ऑफ कॉस्ट केलं होतं. पण मी कालच्याही व्हिडिओमध्ये बोलले की आपल्याला सवय लागली ना, आपण लेट करंट आहोत. आपलं कसं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती सांगते तर आपण करू ना उद्या, करू ना परवा, तारीख वाढेल ना. म्हणजे मला काल कमेंट होती की तारीख वाढेल ना. आता मला काय म्हणायचंय बघा, आज जरी केलं तुम्ही तर करायलाच लागणार आहे, उद्या केलं तरी लागणारच आहे, तारीख वाढवून मिळाली तरी करायलाच लागणार आहे ना. मग कशाला आज करे कल करे शो, आज कर आज करे शो अभी कर. बरोबर ना, ही म्हण आहे, माहितीये ना ही म्हण तुम्हाला. त्यामुळं उद्या करायचं, तारीख वाढल्यावर करायचं हा विषय सोडून द्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आजच मिळालाय, तुम्ही माझा व्हिडिओ आज पाहिलाय, तर तुम्ही आजच तुमचं आधार पॅनशी लिंक करून घ्या किंवा तुमचं पॅन आधारशी लिंक करून घ्या. आलं का? तुमचं पॅन आधारशी लिंक करून घ्या, अन्यथा तुमचे बँकेचे व्यवहार सगळे बंद होणार आहेत. आणि बँकेत जाऊन पॅन कार्ड किंवा आधार कार्ड लिंक करणं ही पूर्ण वेगळी प्रोसिजर आहे. आणि हे जे प्रोसिजर आहे ते पूर्ण वेगळी आहे. तर ज्यांचंही वय 80 वर्षाच्या आत आहे त्याच नागरिकांनी हे आधार आणि पॅन लिंक करायचं आहे. बाकी ज्यांचं वय 80च्या वरती आहे त्यांनी हे करायची आवश्यकता नाही. बाकी सर्व माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो व्हिडिओ अवश्य पहा. जे सगळ्यात महत्वपूर्ण माहिती आहे, ही माहिती तुम्हाला कोणीही देत नाही जसं आपण देतो. मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर तुमच्या कमेंट अवश्य करा. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही अडचण असेल तरी मला तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देत आहे आणि मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. कारण काय होतं ना, तुमच्या जेव्हा मला कमेंट येतात तेव्हा मला अजून प्रोत्साहन मिळतं वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 31 डिसेंबर 2025 ही आपली लास्ट डेट आहे पॅन कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्याची. येते का लक्षात? किंवा आधार कार्ड पॅन कार्डशी संलग्न करण्याची ही डेट आपली 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे तारीख वाढण्याची वाट पाहू नका. तारीख वाढून मिळाली तर ठीकच आहे, पण नाही मिळाली तर तुम्ही काय करणार? बरोबर, तुमचं पॅन कार्ड पूर्ण निष्क्रिय होणार आहे, तिथं परत तुम्हाला लेट फी लागणार आहे. मग लेट फी देण्यापेक्षा अगोदरच करून घ्या ना. आज ना उद्या करायचंच आहे. तर नक्कीच मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असणार आहे. समजली असेल तर इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हा एक जरूर करा. का करा? ह्याला एकही रुपया लागत नाही. आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.